साहेबांचा 15 तारखेला प्रवेश जवळपास निश्चित मानला जातो. तर या संदर्भामध्ये माझी अजून एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही. आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू. त्याच्यानंतर ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे. माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातनं त्यांचा पराभव करून तिथं निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार झाल्यानंतरच माननीय एकनाथ शिंदे साहेब तिथं या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांसोबत तुमची या विषयापर्यंत चर्चा झाली का? आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाहीरपणानं सांगायच्या नसतात, पण मी तुम्हाला जे सांगितलं की फार मोठी महाराष्ट्रामध्ये मुवमेंट सुरू आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची, आणि त्याचेच पडसाद तुम्हाला हे सगळ्या बघायला मिळतात. माझ्याकडे 15 तारखेला स्वतः एकनाथ शिंदे साहेबांचा आभार दौरा आहे, त्याच्यामध्ये देखील मोठे प्रवेश होणार. उद्धव ठाकरेंचं चॅलेंज आहे ते हताशेचं दिसतंय तुम्हाला? उद्धव ठाकरेचं जे चॅलेंज आहे ते हताशेच नाही, मला त्यांच्या आव्हानावर त्यांच्या प्रति आव्हानावर काहीच बोलायचं नाही. शेवटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आम्हाला वाढवायची आहे. ज्या पद्धतीनं 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी बांधून फिरण्याचं काम केलं, त्याचे प्रतिसाद आज आम्हाला मिळत आहेत, त्याचा आउटपुट आम्हाला मिळतोय, आणि ती संघटना आम्हाला फार मोठ्या पद्धतीनं पुढे न्यायची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की शिवसेनेची सभासद नोंदणी देखील सुरू झालेली आहे, त्याला देखील प्रचंड प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जसं आम्ही सरकारमध्ये मंत्री म्हणून चांगलं काम करणार आहोत, तसं संघटनात्मक शिवसेना ही फार ताकदीनं महाराष्ट्रामध्ये उभी राहिली पाहिजे, हा देखील आमचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदेचा राजन साळवींना फोन आला आणि 3-4 दिवसामध्ये पक्षप्रवेश दिल्लीमध्ये करू अशा प्रकारची माहिती पुढे. तुमच्याकडे काय माहिती आहे मला माहित नाही, पण ठीक आहे, तुमच्याकडे सूत्रांकडनं माहिती आली, मला माहित नाही.